पाहूयात काही हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। बटेंगे तो कटेंगेला पंकजा मुंडेंचा विरोध, आपण विकासावर काम केलं पाहिजे, पंकजा मुंडेंचे एका मुलाखतीत वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या अवमानाचा बदला घेण्यासाठी काँग्रेसने रामटेकमध्ये बंडखोरी करत उमेदवार दिला, सुनील केदार यांचा दावा। गद्दारांना आता सुट्टी नाही, विधानसभेत वळसे पाटलांना 100% पराभूत करा, शरद पवारांचं जनतेला आवाहन। तर आरोपांवर समारोप सभेत उत्तर देणार वळसे पाटलांचं प्रत्युत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धुराळा, दुपारी छत्रपती संभाजीनगरमध्ये, संध्याकाळी नवी मुंबईत सभा, तर शिवाजी पार्कावर रात्री होणार मोदींची सभा। पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेचा टीजर जारी, आशिष शेलारांकडून व्हिडिओ पोस्ट। राहुल गांधींकडून प्रचाराचा धडाका सुरूच, महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आज नंदुरबार आणि नांदेडमध्ये घेणार जाहीर सभा। कळमनुरीचे शिवसेनेचे उमेदवार संतोष बांगर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल, वाकोडी गावात पैसे वाटप केल्याचा आरोप। ईडीची महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 23 ठिकाणी छापेमारी, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे खळबळ। नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर तुमचं बुलेटिनमध्ये स्वागत करते। एक राजकीय घडामोड आपण पाहतोय। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपनं पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटलाय। त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा लावल्या जात आहेत। तसंच बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली जाते। या घोषणेला महायुतीतील मित्र पक्षांनंतर आता खुद्द भाजपमधूनच विरोध होऊ लागलाय। पंकजा मुंडेंनी या भूमिकेला विरोध दर्शवला। माझं राजकारण वेगळं आहे, मी भाजपची आहे, म्हणून मी या घोषणेला पाठिंबा देणार नाही, आपण विकासावरच काम केलं पाहिजे, असं पंकजा मुंडेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। पंकजा मुंडे यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये बटेंगे तो कटेंगेत आपलं स्पष्टीकरण दिलं। बटेंगे तो कटेंगे घोषणेचा आपल्या राज्यात वेगळा अर्थ निघू शकतो। अशा प्रकारच्या घोषणांमुळे विरोधक जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करतात आणि मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो। विकासाच्या मुद्द्यावरून भरकटण्याचा प्रयत्न मग विरोधकांकडून केला जातो, असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलंय। सध्या विरोधकांकडून सातत्याने एक आरोप होतो की आपल्या राज्यात निवडणुकीच्या वेळेला शेतकरी, शेतीमाल, हमीभाव यापेक्षा बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, याची चर्चा जास्त होती। मला वाटतं याचा अर्थाचा अनर्थ होतो। एखादी गोष्ट राज्याच्या दुसऱ्या राज्यात काहीतरी वेगळ्या अनुषंगाने बोलली जाते आणि त्याचा इथे वेगळा अर्थ लावला जातो आणि तो एक मुद्दा मिळतो विकासाच्या राजकारणाला मोडीत काढण्यासाठी परत विरोधकांना, जेव्हा की त्यांच्याकडे दाखवायला काम काही नाहीये। त्यामुळे त्याच्या मुद्द्यांकडे भरकटलं नाही पाहिजे। एक रहेंगेचा अर्थ हाही असू शकतो की आम्ही 3 पक्ष आहोत आणि 3 पक्षामुळे आमचा पक्षातले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी एक राहिलं पाहिजे, महायुतीने एक राहिलं पाहिजे, आमची जी वोट पॅटर्न होता, जी वोट बँक आम्हाला डेडिकेटेड होती, त्यांनी एक राहिलं पाहिजे। त्याच्यामध्ये कोणाला धमकावणं, दुखावणं हा अर्थ असेल असं मला वाटत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 3 ठिकाणी सभा आहेत। यामध्ये मुंबई, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर इथं या सभा पार पडणार आहेत। मोदींची पहिली सभा छत्रपती संभाजीनगरात होणार आहे। त्यानंतर खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी सभा घेणार आहेत। यासोबतच खारघरमध्ये पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो होणार आहे। याच पार्श्वभूमीवरती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी वाहतुकीमध्ये मोठे बदल केले आहेत। अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत। वाहतूक पर्यायी मार्गाने देखील वळवण्यात आली आहे। तर खारघरमधील सभा आटपून पंतप्रधान मोदी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आयोजित सभेला संबोधित करतील। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3 आज प्रचार सभा पार पडणार आहेत। मुंबई, नवी मुंबई आणि
छत्रपती संभाजीनगरामध्ये त्यांची ही सभा पार पडेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। या तिन्ही सभांकडे विशेष लक्ष आहे। त्याचबरोबर मुंबईतली शिवाजी पार्क इथं जी सभा होणार आहे त्यासाठी जे टीजर आहेत तो सुद्धा लॉन्च केला गेलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका आता काय बोलणार, कोणावर निशाणा साधणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत। सिद्धार्थ, मोदी विविध 3 जागी आज सभा घेणार आहेत, त्या सभेच्या बाबत काय अपडेट आहे? नरेंद्र मोदी यांची मराठवाड्यातील ही दुसरी सभा आहे। पहिली नांदेडला झाली, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आहे आणि या सभेबद्दल प्रचंड कुतूहल आहे, कारण मराठवाड्याचा विषय आहे, मराठवाड्याचं महत्त्वाचं शहर आहे आणि एकंदरीत 9 मतदारसंघासाठीची ही सभा आहे आणि आपण सभेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आहोत। आपण बघतोय आतापासूनच लोकांची गर्दी आहे। सभेला 2:30ला सुरुवात होणार, मात्र आतापासूनच आपण बघतोय की या सभेसाठी मोठी गर्दी झालेली आणि विशेष करून मला हे सांगायला पाहिजे की या ठिकाणी महिलांची संख्या आपण बघतोय की महिला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसत आहेत एकंदरीतच। आणि सभेला नरेंद्र मोदी काय बोलतील, कारण आजच उद्धव ठाकरे यांची सभा सुद्धा या ठिकाणी आहे। संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरेंची सभा आहे आणि 2:30ला मोदींची सभा आहे। त्यामुळे एक वेगळी चुरस उभाटा आणि महायुतीमध्ये या दोन्ही सभांसाठी चाललेले, कारण दोन्ही सभा यशस्वी करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी, दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्ते नेते यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे, कारण यानंतर मोदींची सभा या ठिकाणी होणार नाही किंवा उद्धव ठाकरेंची सभा सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार नाही। त्यामुळं सगळी झाडून ताकद दोन्ही पक्षांनी या ठिकाणी लावलेली आहे। एकंदर आपण वेगवेगळे बॅनर्स घेऊन काही लोक आलेले आहेत। आपण बघतोय एक तरुण या ठिकाणी उभा आहे, महाराष्ट्र पीपल वॉइस वी वांट अगेन 2024 बीजेपी पार्टी एडमिनिस्ट्रेशन पीएम मोदी जी। पार्टी कशासाठी घेतली भाऊ? नमस्कार, मेरा नाम शंकर जी। मैं क्यों पार्टी क्यों ली है? पार्टी ये नहीं, ये क्यों लेके खड़े? पब्लिक वॉइस है ना जी, पब्लिक वॉइस है। क्यों लेके खड़े, क्या बताना चाहते हो लोगों? मैं बोलना, मैं मोदी जी का फैन है। मैं हैदराबाद से, हमारे हिंदी थोड़ा थोड़ा आता है। अच्छा। मेरा नाम शंकर जी, मैं हैदराबाद से है, मैं मोदी जी का फैन है। मैं एक बात बोलूं, भारत देश अभिवृद्धि, भारतीय संस्कृति का अभिवृद्धि एक भारतीय जनता पार्टी तो साथ ये विश्वास करता हूँ, ये मैं प्रसार करता हूँ। जय भारत, जय श्रीराम, जय मोदी। मैं एव्हरी स्टेट जा रहा हूँ। अच्छा, फक्त आपण हैदराबादहून आलेले आहे, तुम्हाला काय बोलायचं? मी मराठवाड्याची सभा आहे आणि आज मोदी साहेबांना जो फेटा बांधणार आहे तो फेट्याची डिझाईन, फेटा शेला, तुम्ही फेटा बांधणार? हा तो बनवलेला आहे आणि म्हणजे खास मी मराठवाडा, मला आमंत्रित आलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडून, त्यांच्यासाठी खास विशिष्ट फेटा बनवलेला गेला। आपला मराठी फेटा आहे का काय वेगळा? ही महाराष्ट्राची शान आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि मोदी साहेब याला प्रेझेंट करतात डोक्यावर घालून आणि हा संपूर्ण भारताला एक चांगला मेसेज जातो की ही महाराष्ट्राची संस्कृती, खरं तर भारताची संस्कृती झालेली आहे। मोदी साहेबांना जो फेटा बनवला तो एक विशिष्ट पैठणीतून बनवलेला आहे। आज मुंबईमध्ये दादरला शिवाजी पार्कला जी सभा होणार इकडे पण तुम्ही पण जाणार आहे, आता थोड्या वेळात ती व्यवस्था बी आहे। खरं तर मोदी साहेब हा फेटा घालताना आता तुम्ही सगळे जे बॅनर बघताय संभाजीनगरच्या सगळ्या बॅनरवर मोठमोठे मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे फेट्यावरचे फोटो, ते फेटे पैठणीचे मीच बनवलेले आहे आणि मला हा मान भेटला हा ईश्वराच्या कृपेने। मी रशियाला बी पोहोचलो। चेहऱ्यावरचा हसू आणि आनंद सांगताय। आपण बघतोय आणखी बरीच लोक या ठिकाणी येतात। महिलांना आपण काय बोलण्याचा प्रयत्न करूया, कारण ग्रामीण भागातल्या महिला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेल्या आहेत। लाडकी बहीणचा इम्पॅक्ट असू शकतो, कारण खूप मोठ्या प्रमाणात बघतोय आपण महिला, तरुणी असतील या ठिकाणी आलेल्या आहेत। पूर्णची पूर्ण गेटच्या बाहेर महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसते आहे। आपण काही महिलांना बोलण्याचा प्रयत्न करूया। काय म्हणणं आहे तुमचं की मोदी साहेब काय बोलतात? मोदी लय चांगला माणूस आहे, आतापर्यंत काही एवढं काम केलेलं आहे। एकनाथ शिंदे पण साहेब चांगले हैं। अपने देश को ऊपर उठाए मोदी जी ने, तो हम उन्हीं को देंगे वोट। हाँ, शिंदे भैया को, हमको लाडली बहना के पैसे दिए, बहुत पैसे मिले उनके। क्या बोलेंगे दीदी आप? कुछ नहीं, वो बहुत अच्छे मोदी साहब, बहुत अच्छे। उन्होंने सबन को लाया, आपको सबन को, अपने देश को ऊपर लिए उन्होंने। लाडली बहन की वजह से ज्यादा महिलाएं आ गए। हाँ, फिर उन्होंने दिए ना हमको पैसे, सगे भाई नहीं देते लेकिन उन्होंने तो दिए ना हमको। अच्छा, फिर इसलिए तो फिर आना पड़ा। फिर तो क्या बोलेंगे मोदी भाषण में आज? मोदी साहब क्या बोलेंगे? अब क्या बोलेंगे, अब जो बोलेंगे बोलेंगे। मोदी जी कुछ लाएंगे हम, हमारे मोदी जी को लाएंगे, शिंदे साहब को लेके आएंगे। मोदी साहब ने हमारे लाडली बहना का काम किया है, पैसे दिए हैं वो। हाँ, शिंदे साहब हमारे साहेब भाई है। हाँ, एकनाथ शिंदे साहेब। आपण महिलांची काय भावना या ठिकाणी, लाडकी बहीणचा इम्पॅक्ट किती खालपर्यंत गेलेला आहे
सक्का भाऊ पैसे देत नाही, मात्र मोदी साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी पैसे दिल्याची भावना या ठिकाणी बोलून दाखवतात. काही लोक सुद्धा आले. दादा कुठून आलात तुम्ही? फुलंब्री मतदारसंघातून आलेलो आहे, पोखरी गावातून. काय म्हणणं आहे नेमकं? एवढे लोक, महिला खूप जास्त आले. हे लाडकी बहीण योजने दिल्यामुळं महिलांना एक आधार झालेला आहे खूप चांगला, आणि त्यामुळं नक्कीच ह्यावेळेस महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा येणार आहे. काय कारण आहे महिलांची गर्दी? आता मी भोकरदन तालुका भोकरदनमध्ये आलो. काय महिलांची गर्दी असण्याचं कारण? महिलांची गर्दी म्हणजे मस्त एकदम जबरदस्त चालू आहे. असं महिला योजना आहे ते जबरदस्त. आमचे खासदार पण चांगले आहे, आमदार साहेब. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी मोदींच्या सभेला बराच वेळ आहे, 2-2:30ला सभा सुरू होईल. मात्र आतापासूनच लोकांची या ठिकाणी एवढी गर्दी दिसते, आणि विशेष जसं मी आता महिलांना बोललो, महिलांची प्रचंड या ठिकाणी संख्या दिसते आहे, आणि 2 ते 2.5 तास कदाचित या ठिकाणी जागा सुद्धा पुरणार नाही. जी, या एकंदरीतच या संपूर्ण सभेवर आपलं लक्ष असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. पंतप्रधान मोदींची मुंबईत जाहीर सभा होते. या सभेचा टीजर हा आशिष शेलार यांनी ट्विट केलाय. महायुतीच्या प्रचारासाठी शिवाजी पार्कमध्ये मोदींची सभा होतीये. तर मुंबईमध्ये पार पडणाऱ्या या प्रचार सभेचा टीजर जो आहे तो आशिष शेलार यांनी एक्सपोज केलेला आहे. महायुतीच्या प्रचारासाठी मोदींची ही सभा होणार आहे. यानंतर आपण जातोय चिंचवडमध्ये. शरद पवार यांचा रोड शो सुरू आहे. आपण हे दृश्य पाहतोय. चिंचवडमधली ही दृश्य प्रचार रॅलीला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांचा रोड शो आपण पाहू शकतोय. तर राहुल कलाटे यांच्या हे उमेदवार चिंचवडमधून आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ शरद पवार आपण पाहू शकतोय. त्यांचा रोड शो सुरू आहे, प्रचार रॅली सुरू आहे. चिंचवडमध्ये शरद पवारांचा रोड शो जो सुरू आहे तिथली ही थेट दृश्य आपण पाहतोय. राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीच्या आणि या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकंदरीतच हा रोड शो निघालेला आहे. याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी गोविंद यांच्याकडून. गोविंद, अरे नाही तो काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र चिंचवडमधली आपली ही दृश्य पाहतोय. शरद पवारांचा रोड शो सध्या सुरू आहे. चिंचवडमधून शरदचंद्र पवार पक्षाकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांचा हा रोड शो आहे त्यांच्या प्रचारार्थ. आपण गोविंद यांच्याकडे जाऊया. गोविंद, चिंचवडमध्ये शरद पवारांचा रोड शो सुरू आहे. कसा उत्साह आहे, काय सध्याचं वातावरण? अर्थातच शरद पवार यांची कालही भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये भव्य अशी एक जाहीर सभा झाली. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की पिंपरी, चिंचवड आणि भोसरी तीनही मतदारसंघामध्ये तुतारीचा उमेदवार म्हणजे अगदी शरद पवारांच्या पक्षाला उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवड शहर जे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता, अजित पवारांचा गड मानला जात होता, तिथे पवारांनी आता डेरे दाखल झालेले आहेत आणि हे तीनही ज्या जागा आहेत त्या जिंकण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि त्यामुळे ही सगळी जी लढाई आहे ते प्रतिष्ठेची झाली आहे असं बघता येईल आपल्याला. चिंचवड विधानसभा मतदारसंघ जो आहे तो खास करून भाजपचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये आज पवार स्वतः अनेक वर्षानंतर म्हणजे पहिल्यांदाच या शहरामध्ये अशा पद्धतीनं रोड शोला उतरलेत आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद त्यांच्या या रोड शोला मिळाल्याचं बघतोय. सांगवी परिसरातून हा सगळा रोड शो सुरू होतोय. तर आहेर गार्डन जे आहे तिथे त्यांची भव्य सभा होणार आहे. मात्र त्याआधी बघतोय आपण दृश्यांमध्ये की किती मोठा प्रतिसाद आहे. जे जुने जाणते नेते आहेत राष्ट्रवादीतील किंवा शरद पवारांचे जे समर्थक आहेत त्यांच्या भेटीगाठी देखील स्वतः पवार साहेबांनी जाऊन घेतलेल्या आहेत. त्यामुळे आपण बघतो की ज्या पद्धतीनं प्रचाराचा जोर जो आहे तो वाढताना दिसतो आहे आणि चिंचवड जो भाजपचा बालेकिल्ला आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये हस्तगत करायचा यासाठी म्हणून शरद पवार स्वतः रणनीती आखतायत. ते आज रोड शोला उतरले, सभा घेत आहेत. राहुल कलाटे त्यांचे उमेदवार आहेत आणि राहुल कलाटे या आधी या विधानसभा मतदार. गोविंद, एकंदरीतच या सभेवरती आणि या रोड शो वरती लक्ष असेल. अपडेट घेत राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.
पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहेत। या ठिकाणी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती त्यांची जाहीर सभा होणार आहे। महाविकास आघाडीच्या 9 उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होणार असून यावेळी उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 साली मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती सभा घेतली होती। तेव्हापासून आजपर्यंत या महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा खाली उतरला नाहीये। त्यामुळे आता हे ऐतिहासिक मैदान गाजवून बालेकिल्ला अजिंक्य ठेवण्याचं आवाहन हे उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे। छत्रपती संभाजीनगरचं राजकीय वातावरण आज तापलेलं दिसून येणार आहे, कारण दुपारला नरेंद्र मोदी यांची सभा पार पडते, तर सायंकाळी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे। देशाचे पंतप्रधान हे अगोदर सभेला संबोधित करतील आणि त्यानंतर काही तासानंतर उद्धव ठाकरे यांची सायंकाळी सभा होईल। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत संबोधित केल्यानंतर त्यावर प्रत्युत्तर उद्धव ठाकरेकडून येणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदी हे यांच्यासमोर जे प्रमुख मुद्दे असणार आहे तो शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी दिलेले 1680 कोटी रुपये, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व, संभाजीनगरचं बदललेलं नाव आणि त्याचसोबत घराणेशाहीचा आरोप देखील या ठिकाणी होऊ शकतो आणि त्यावरच उद्धव ठाकरे हे सायंकाळी ठाकरे शैलीत प्रत्युत्तर देतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवल्या जाते। मात्र दोन्ही मोठ्या नेत्यांच्या सभांमुळे छत्रपती संभाजीनगरचं जे वातावरण आहे ते आज ढवळून निघेल यात शंका नाही। याच मराठवाडा सांस्कृतिक मैदानाला एक इतिहास लाभलेला आहे। ज्या वेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगरात सभा घेतली ती याच मैदानावर घेतली होती। 1988 साली ही पहिली सभा झाली होती आणि त्यानंतर संभाजीनगरचं नामांतर करून हे औरंगाबादचं संभाजीनगर होईल अशी घोषणा बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती आणि त्यानंतर आता ते प्रत्यक्षात उतरलं हे मैदान। त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी गाजवलं, मात्र आता उद्धव ठाकरे हेच मैदान गाजवून आपला असलेला बालेकिल्ला अजिंक्य ठेवतात का हे पाहावं लागेल। मात्र त्यांच्यासमोर जे मोठं आव्हान असणार आहे ते जिल्ह्यातील 6 आमदारांपैकी 5 आमदार हे पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, त्यानंतर एकच आमदार ठाकरेंसोबत राहिला। त्यामुळे आपला हा अजिंक्य किल्ला कसा अजिंक्य ठेवता येईल हे मोठं आव्हान ठाकरेंसमोर असणार आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।